चंद्रसेन सावकाराचा हा वाडा. या वाड्यात एक नर्तकी नृत्य करायला यायची. भुलवून टाकणाऱ्या रूपाची, गोऱ्यापान अंकाची. तिला चंद्रसेनाशी लग्न करायचं होतं. पण एके दिवशी अचानक तिचा मृत्यू झाला. कसा झाला असेल? पडून 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 पडून. प्रेमात पडून. प्रेमात पडून. अहो किती घाबरताय? एखाद्या भूताला बघितल्यासारखे. भूत? हाव, पण तुम्ही कोण? मी हो, मधुवंती. मधुवंती. पण तुम्ही अच्छा आलात कुठून? अचानक कुठून आलात तुम्ही? मी इथेच असते. इथे या वाड्यात? इथे शेजारी एक गाव आहे, तिथे असते. हो का? पण आपण कोण आणि इथे कसे आलात? माझं नाव मोहन अष्टपुत्रे. मी इतिहासाचा शिक्षक आहे. म्हणजे आमचा क्लासेस आहेत ना, ते गोडबोले क्लासेस, त्याची इथे सहल होती, शैक्षणिक सहल. म्हणजे चिंचेचा वाडा आणि परिसर, स्वच्छता मोहीम होती. आणि मुलं होती बरोबर. हो, ती मुलं कुठे गेली कळे ना, म्हणून त्यांना शोधत शोधत मी इथे आलो. तर इथे मुलं बसली होती आणि आता मला विचारलं या वाड्याबद्दल माहिती सांगा. म्हणजे मला थोडीफार माहिती होती, पण त्यांना माहिती सांगता सांगता ती मुलं कधी गायब झाली कळलंच नाही आणि मीच या वाड्यात आलो. पण या वाड्याबद्दल जाणून घ्यायला मला आवडेल. या वाड्याची माहिती व्हायला हवी. हो का? हो. अहो मग मी आहे ना, मी सगळी माहिती सांगेन तुम्हाला. या वाड्यात कधी, कसं आणि काय घडलं. मोठा इतिहास आहे इथला. हो, मोठा इतिहास असणार मोठा इतिहास. पण म्हणजे तुम्ही इथलेच दिसताय, तुम्हाला इथली बरीच माहिती दिसते. तुम्ही गाईड वगैरे आहात का? हा, नाही, वाड्याबद्दलची खूप माहिती आहे तुम्हाला म्हणून म्हटलं. म्हणजे मला ना त्या नर्तकीबद्दल माहिती हवी होती. हो, ती? हो, तिचा तर माझा अतिशय जवळचा संबंध आहे. हो का? चला मी तुम्हाला सगळी माहिती सांगते. या इकडे. अहो नको नको, असं रात्रीच्या वेळेला एकट्या बाई माणसाने फिरू नये. आहो, तुम्ही घरी जा. तुम्हाला भीती वाटत असेल तर मी येऊ का सोडायला तुम्हाला? चला, मी सोडतो. भीती? भीती मला? मला म्हणजे मला नाही, तुम्हाला. आणि कोणाची? तुमची? अहो, अशी गोष्ट हसण्यावारी नेऊ नका हो. अशा ठिकाणी हसण्यावारी गोष्ट न्यायची म्हणजे भूताना निमंत्रण असं म्हणतात. तुम्ही पाहिलंय का कधी भूताला? कोणी? मी नाही, मी कशाला मरायला पाहतोय भूत? नकोच ते. पण सगळीच भूत काही वाईट नसतात. हो का? नसतील वाईट तर काय. पण काय माहितीये का, शीतावरनं भाताची परीक्षा घ्यावी म्हणतात, भूताची घेऊ नये असं म्हणतात. असं हा, म्हणजे आमच्या गोडबोले बाई सांगत. अरे त्या गोडबोले बाई आल्या वाटतं. थांबा, तुमची ओळख करून देतो. हो का? इथे काय करताय तुम्ही? ते मुलांना शोधायला आलो होतो. मुलं आली कधीची तिथे? हो. मग चला चला चला, एक तुमची ओळख करून देतो, मग येऊया. कुणी नाहीये इथे. अष्टपुत्रे, काय बरळताय तुम्ही? चला पटपट. चला चला, ते गेलं. येताय ना? आलो आलो. तुम्ही किती निष्काळजीपणे वागू शकता अष्टपुत्रे? काय झालं मॅडम? काय झालं म्हणजे? त्या मुलांची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवली होती. हो, सोपवली होती की नाही? सोपवली होती, सोपवली. अहो मॅडम, मी त्यांच्या बरोबरच होतो. त्यांना इथला इतिहास सांगत होतो या सगळ्या जागेचा. पण तेवढ्यात ती बाई. कोण बाई? कोण नाही, कोण नाही.
अष्टपुत्रे, मुलांना आपण आपल्या जबाबदारीवर आणले, प्रश्नच नाही. मग त्यांच्याकडे लक्ष द्यायचं सोडून तुमचं दुसरंच काय सुरू आहे? मी त्यांच्या बरोबरच होतो मॅडम, पण तेवढ्यात मुलं हो. ती पोचली कॅम्पवर, जेवायला सुद्धा बसलीत. फक्त तुमच्या एकट्याचा पत्ता नाही. अष्टपुत्रे, तुम्ही ना लहान मुलांपेक्षाही वर्ताण आहात. तुमची जास्त काळजी घ्यावी लागते. मला तुमची किती काळजी वाटत होती माहितीये का? मॅडम, तुम्हाला माझी काळजी वाटते का? का 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 म्हणजे काय? मी या क्लासची मुख्य आहे. मुलांसोबत शिक्षकांची पण जबाबदारी आहे माझ्यावर. मॅडम, पण मग म्हात्रे पण गायब आहे. म्हात्रेची पण काळजी वाटते. छे, त्यांची कशाला काळजी वाटेल मला? काय नाही, म्हणजे तोही माझ्यासारखा शिक्षकच आहे ना, म्हणून विचारलं. तुमच्यासारखा? हो. अष्टपुत्रे, तुम्ही फार वेगळे आहात. का हो मॅडम? म्हणजे लहान मुलांपेक्षाही जास्त वेंदळे आहात तुम्ही. आणि म्हात्रेंचं म्हणाल ना, तर ते फार हुशार, फार स्मार्ट आहेत. ते त्यांचे पोचतील तिथे. पण तुम्ही, तुमचा काही भरोसा नाही. तुम्हाला एक सांगितलं तर एकाचे दोन करून ठेवाल. चला चला मॅडम, मला एकाचे दोन नाही, तुमच्या बरोबर दोनाचे चार करायचे. अष्टपुत्रे, आलो 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 आलो. हे मॅडम, लाईट, बघ लाईट. नाही, तुम्ही काहीच बोलू नका. अहो ऐका मॅडम, ऐका. आहे माझ्याकडे टॉर्च. होय होय. ए, जास्त लाकडं टाकू नका आणि मागे व्हा जरा. हा, आगीच्या जास्त जवळ जाऊ नका तुम्ही. अरे मुलांनो, अरे कुठे होतात तुम्ही? किती शोधलं तुम्हाला, आणि तुम्ही नव्हतात म्हणून मॅडम ओरडल्या मला, माहितीये का? सॉरी सर. अरे सॉरी नाही, तुमचं जेवण झालं का? कामिनीने जेवण पण मस्त केलं होतं. कामिनी मॅडम म्हणजे प्रश्नच नाही. आमच्या यांना पण माझ्या हातचं जेवण फार आवडतं, खास करून लसणीच्या पाकळ्यांची चटणी. आमचे हे म्हणतात, तुझ्या हातांची बोट म्हणजे लसणीची पाकळी, तशी गळ्यातली सोनसाकळी. तू आहेस मन मोकळी, तुझ्या येण्याने माझ्या आयुष्याची भरली पोकळी. वा. आमचे आणखी काय म्हणतात सांगू का? काय काय? पुरे. हा पुरे. आता कशाला? झालं ना बस. कामिनी मॅडम, तुम्ही जेवायला जा. हो. मुलांनो, आपल्या सगळ्यांना लवकर झोपायचंय. सकाळी लवकर उठून कामं करायची आहेत ना? हो. अष्टपुत्रे, काय? तुम्ही जेवून घ्या आणि मुलांना झोपवण्याची जबाबदारी तुमची. नाही, माझी. पण मी काय म्हणतो मॅडम, तुमचं जेवण झालं का? नाहीतर आपण एकत्र मी माझं बघून घे. तुम्हाला जेवढं सांगितलं तेवढं करा. हा, तेवढं करणार. जेवून घ्या. मी भांडी घासायला जाते. मॅडम 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 हो मॅडम, ऐका. अहो, मी असताना तुम्ही भांडी घासणार? अहो, कसं शक्य आहे? अहो नाही, मला ना अशी उष्टी खरकटी भांडी दिसली ना की हाताला म्हणजे अशी नुसती खाज येते. कधी एकदा ती भांडी घासून पुसून लख्ख करतोय असं होतं. मला सवय आहे मॅडम, मी घासतो ना भांडी. अष्टपुत्रे, मलाही सवय आहे. माझ्या घरी मीच काम करते. नाही पण मॅडम, एक दिवस सवय मोडली तर नाही का चालणार? म्हणजे तुम्ही नाहीच ऐकणार. नाही, ऐकणार नाही, मीच घासणार. बरं, ठीक आहे. तुम्ही जेवून घ्या आणि मग भांडी घासा. मॅडम, ऍक्च्युली मी काय रात्रीचं जेवत नाही. का? रात्रीच्या जेवणाने फॅट्स वाढतात ना, वजन वाढतं. त्यामुळे मी रात्रीचं जेवण बंद केलंय. डायटिंग करतोय, वजन कमी करायचंय. काय आहे, लग्न करण्याचा विचार आहे म्हणून. अष्टपुत्रे, हो. शैक्षणिक सहलीसाठी आलात ना? शैक्षणिक सहलीसाठी आलोय. मग लग्नाचं काय घेऊन बसलाय? नाही, कुठे घेऊन बसलोय? जेवढं सांगितलंय तेवढं करा. मुलांना झोपवा लवकरात लवकर. हो. मुलांनो, लवकर झोपायचं बरं का? हो, बघतो ना. सावकाश आहे मॅडम, जरा बघून जा. हा, चला चला मुलांनो, चला आपापल्या टेंट मध्ये जाऊन झोपा, नाहीतर मॅडम परत येतील, ओरडतील. चला.
काय रे बाळा, तू इथे येऊन का बसलाय शेकोटी जवळ? भूतांना आगीला घाबरतात आणि मी भूतांना घाबरतो. अरे अरे बाळा, हे बघ असं काही नसतं. हे बघ, हे कल्पनेतले खेळ असतात. तू शांतपणे झोप पाहू. तो गुणाजी सांगत होता की लहान मुलांना ना रात्री ना भूत उचलून नेतं आणि झाडाला उलट टांगतं. हा गुणाजी ना कुठेतरी काहीतरी ऐकतो आणि तुम्हाला येऊन घाबरवतो. हे बघ, आपण कुणाचं कधी वाकडं करतो का? आपण कुणाशी वाईट वागतो का? मग कुणी आपल्याशी का वाईट वागेल, आपलं का वाकडं करेल? आणि ते भूत जर का आपलं बोलणं आता ऐकत असेल ना, तर ते आपलं कशाला वाईट करेल? उलट आपल्याला ते येऊन मदतच करेल. ये झोप, माझ्या मांडीवर डोकं ठेवून झोप. मला झोप नाही येत. मला खूप आईची आठवण येते. कसं असतं ना, आपण घरी असतो तेव्हा आपण आईला खूप त्रास देतो, पण बाहेर आलो की मग आईची आठवण येते. आपल्याला कळतं की आईशिवाय आपण काहीच नाही होत. बाळा, आपली आई असते ना, ती सावलीसारखी असते. म्हणजे ती दिसत नाही, पण ती असते. ती आपल्याला कधीच सोडून जात नाही. कळलं का? झोपला वाटत. चला अष्टपुत्रे, यांना त्यांच्या तंबूत नेऊन झोपवा. पुढे आपल्याला भांडी घासायला जायचंय. हो मॅडम, काय करताय मॅडम? अष्टपुत्री, तुम्ही कशाला उठलात? झोपा बघू. झोपू कसं? जाऊन भांडी घासायची आहेत. तुम्ही भांडी नाही घासायची, सगळी कामं मी करणार. अहो नको. तुम्ही झोपा बघू. झोपा म्हणू. अहो, अहो, तुम्ही किती कामं केलीत, किती छान तंबू बांधलेत. तुम्ही झोपा, मी वारा घालू का? तुम्ही झोपा. भांडी कोण घासणार? सॉरी सॉरी मॅडम. काय चाललंय तुमचं? असे झोपा काढत राहिला तर भांडी कोण घासणार? सॉरी सॉरी मॅडम, 5 मिनिटात डोळा लागला. पण तुम्ही काळजी करू नका, 10 मिनिटात सगळं आवरतो मी. आणि सॉरी मॅडम, माझ्यामुळे उगाच तुमची झोपमोड झाली आणि तुम्हाला इथे यावं लागलं. मॅडम लवकरच आठवतो. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. अष्टपुत्रे, हो. मी तुम्हाला मदत करू का? नाही, मी करीन ना, मला सवय यायची, मी करतो. बर, तोपर्यंत एखादी कविता ऐकवू का? नको, तुम्ही कविता ऐकवायला लागलात आणि गोडबोले बाई परत आल्या ना तर उगाच ओरडतील तुम्हाला. मी करतो, तुम्ही जा, मी लवकर करतो. बरं बरं, मी जाते. मोहन, मोहन, तुम्ही मगाशी कुठे गायब झालात आणि अचानक समोर आलात? अशा आमच्या मॅडमना तुम्ही घाबरलात का? अहो पण त्यांना घाबरू नका, त्या नुसत्याच करारी दिसतात, पण त्या खरंच प्रेमळ आहेत. हा, मला एक काम आठवलं, ते करून आले मी. अचानक गुलाबाचा सुगंध आला नाही का? कुठून आला? इकडे तर काहीच दिसत नाहीये. अहो, इथे असंच होतं. म्हणजे लांब कुठेतरी झाड असेल, वाऱ्यामुळे इथपर्यंत वास आला त्याचा. बरं मला सांगा, तुम्ही एकटेच कसे? म्हणजे तुमच्या बरोबरचे तुमचे मित्र कुठे? कोण मित्र? सोबतचे शिक्षक? हा मित्र? नाही नाही नाही, ते गेले असतील कुठेतरी. मी इथे थांबलो, माझी इथे गरज आहे ना, म्हणून मी इथे थांबलो. परंतु हे अतिशय चुकीचं आहे. असं कसे ते तुम्हाला सोडून जाऊ शकतात? अशी का असते कुठे मैत्री? अहो, ते मला तसं कोणी मित्र वगैरे नाहीयेत. ते मित्र नाहीयेत माझे, ते आहेत ते सहकारी आहेत. तसं मी एकटाच. अहो, असं का म्हणता?
मी आहे की. माझ्याशी कराल मैत्री? तुम्ही? हा, आता मी तुमच्या एवढी शिकलेली नाहीये, शिक्षिका वगैरे नाहीये मी. बघा, तुम्हाला पटत नसेल तर. हो, असं काय म्हणता? मला तुमच्याशी मैत्री करायला खरंच आवडेल. अहो, किती थंड हात आहे तुमचा, मला चटका बसला. हो, अहो खर तर ना मला थंडीच वाजतीये, कुडकुडते मी, काय करू? अरे बापरे, तुम्ही कुडकुडताय का? माझ्याकडे एक शाल आहे, मी आणतो तुमच्यासाठी. नाही, नको, तुम्हाला पण लागेलच ना. अहो नाही, मला सवय आहे त्याची. तुम्ही अशा थंडीत कुडकुडत थांबू, मी 2 मिनिट थांबा, मी आलो. किती साधा आणि गोड माणूस आहे हा. इतका गोड माणूस या जगात असेल यावर विश्वासच नव्हता माझा. याच माणसाशी माझं लग्न व्हायला हवं. इतका सज्जन आणि समंजस माणूस जर मला मिळाला तरच मला मुक्ती मिळेल. मुक्ती? कसली मुक्ती? मुक्ती नाही, युक्ती म्हणायचं होतं मला. तुम्ही ही जी काही भांडी घासायची युक्ती शोधली ती मस्त आहे. हो, कसली युक्ती त्यात? पहिल्यांदा सर्व भांड्यांना साबण लावून घ्यायचा आणि नंतर सगळी भांडी एकदम धुवायची, म्हणजे पाणीही कमी लागतं. मी काय बोलत बसलोय, ही शाल तुमच्यासाठी आणली, घ्या. मैत्री केलीत ना? हो. मग तुम्हीच द्या पांघरून. मी? लाजताय? नाही, लाजत नाहीये. मग द्या पांघरून. बापरे, इथे आले. आम्ही इथे लहान मुलांना शैक्षणिक सहलीसाठी घेऊन आलोय आणि हे दोघं दारू प्यायला गेले. बरोबर आहे काय? असा आदर्श ठेवायचा का मुलांसमोर? पण कोण आहेत? कोण आहे? कोणात म्हणजे माझे सहकारी म्हात्रे आणि गुणाजी. तर अहो, पण तुम्ही इथून जा. तुम्हाला माझ्या बरोबर बघितलं ना तर त्रास देतील. त्रास? मला? तुम्हाला नाही, मला त्रास देतील. तुम्ही जा ना प्लीज. अहो, माझी काळजी नका करू तुम्ही, मी सांभाळेन स्वतःला. हो, नीट जा. हो. दे दे प्यार दे प्यार दे प्यार दे रे. सर, तुम्ही पडलात, मला पण उडा उडा. लागलं नाही का? नाही लागलं. प्यार दे प्यार दे. अरे मोनू मोनू मोनू, माय डार्लिंग, माय डिअर फ्रेंड मोनू. मोनू काम करतो. मोनू मोनू काम तुम्ही तू ना एक नंबरचा नालायक माणूस आहे. मदन म्हात्रेला मारलं. तू लायकी काय रे? लायकी काय? अरे अरे तुम्ही परत आलात आणि तुम्ही आल्यावर गुलाबाचा वास कसा येतो? तुमच्यासाठी, आपल्या मैत्रीची भेट. उद्या आपण नक्की भेटू. हा, तुम्हाला त्या नर्तकीबद्दल आणि तिच्या इतिहासाबद्दल सगळं सांगेन मी.
हाच तो. शेवटी तो आलाच, ज्याच्यासाठी मी 150 वर्ष भटकत होते.